नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत। भारतासारखा कृषी प्रधान देश हा वर्षागणिक खरं तर खूप असं उत्पादन घेतो, पण आता हे सगळ्यांना माहिती झालंय। पण केवळ उत्पादन घेऊन प्रश्न सुटतो का? नक्कीच नाही। मुळात मुद्दा असा आहे की हे घेतलेलं उत्पादन हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी एक व्यवस्था राबवली गेली पाहिजे। अनेक अशा संस्था आहेत की ज्या या पद्धतीने काम करतात। अशाच एका संस्थेविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे, माहिती करून घ्यायची आहे, त्या संस्थेचं काम आपल्याला जाणून घ्यायचं आहे। ती संस्था आहे मधुसागर सहकारी मध उत्पादक संस्था, महाबळेश्वर इथे कार्यरत आहे। आणि चर्चेत आज सहभागी होत आहेत महादेव गोविंद जाधव, जे या संस्थेचे व्यवस्थापक आहेत। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात खूप खूप स्वागत। नमस्कार। महाबळेश्वर सारखं ठिकाण, थंड हवेचं ठिकाण, पर्यटन स्थळ, भरपूर अशा स्ट्रॉबेरीज, एकंदरीत चित्रपटाला साधेसं असं सगळं वातावरण, अशा वातावरणामध्ये आपली संस्था कार्यरत आहे। सर मला सांगा, काय नेमकं कार्य आपली संस्था करते? महाबळेश्वर मध उत्पादक सहकारी संस्था ही महाबळेश्वर येथे स्थापन झालेली आहे आणि स्थापन करण्यापाठीमागं उद्देश महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे वी. स. पागे, बापूसाहेब शेंडे आणि महाबळेश्वरातील काही कार्यकर्ते, धोंडीराम हरिबा जाधव, लक्ष्मण कैलासवासी लक्ष्मण कुरोसे, कोंडीराम जाधव मांगर, हे अनेक असे कार्यकर्ते एकत्र आले आणि हा मध उद्योग, मधाचा व्यवसाय शास्त्रशुद्ध पद्धतीने केला पाहिजे अशी एक संकल्पना केली। वा। आणि त्या दृष्टीनं या महाबळेश्वर मध उत्पादक सहकारी संस्थेची 1955 साली स्थापना झाली आणि त्या पद्धतीने संस्था कार्यरत आहे। सर साधारण काय कार्यक्षेत्र आहे संस्थेचं आणि साधारण काय सभासद किती आहेत, किती संख्या आहे? महाबळेश्वर मधुसागर संस्थेची स्थापना 1955 साली झाली। त्यावेळेला तिचं कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका, वाई तालुका, जावली तालुका अशा खेडेगावामध्ये पूर्ण विखुरलं गेलं। त्यावेळेला सुरुवातीला 332 सभासद या संस्थेचे सभासद झाले आणि त्यांनी कामकाज संस्थेचं चालू केलं। कोऑपरेटिव्ह बेसिसवरती जसं आपण म्हणतो तसं काय मुख्य उद्देश आहे या संस्थेचा? या संस्थेचा उद्देश की पूर्वी कसं की आमच्याकडे की खेडेपाड्यामध्ये की जे आमच्याकडे मधमाशा सापडतात, सातेरी मधमाशा किंवा आगे माशा असतात, त्या आगे माशा धूर देऊन उडवायच्या, हाताने पिळून फडक्यावरती मध काढायचा, अशा साध्या पद्धतीने मध काढला जात होता। पण त्याची वेगळी संकल्पना तयार केली की शास्त्रशुद्ध हेच उत्पादन जर शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं तर लोकांना रास्त भाव मिळेल। त्यासाठी काय केलं पाहिजे की या मधमाशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा पाळायच्या, यासाठी बापूसाहेब शेंडे, वी. स. पागे यांनी लोकांना खेडोपाडी जाऊन मार्गदर्शन केलं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशा कशा पाळायच्या ही संकल्पना पुढे चालू केली। सुरुवातीच्या काळामध्ये काही अडचण आली असेल ना? अगदी बघा ना की नवीन प्रकल्प होता, लोकांनाही त्याविषयी फारसं ज्ञान नव्हतं, घराघरामध्ये जाऊन प्रबोधन करणं आणि त्यानंतर हे सुरू करणं, हे सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला किती उत्पादन मिळालं? त्यावेळेला की ज्यावेळेला ही संकल्पना 1955 साली स्थापन झाली, म्हणजे साधारणतः 56 सालापासून या मधोत्पादनाला सुरुवात झाली, त्यावेळेला प्रथमतः 21,000 पाऊंड हा मध कलेक्शन झाला पहिल्या वर्षी आणि त्यावेळेला ₹1.25 प्रति पाऊंड दर दिला गेला लोकांना। बरं, अशी सुरुवात त्या संस्थेची, तिथून या आमच्या संस्थेची सुरुवात झाली। ₹1.25 मधाला सुरुवात झालेली आहे। आपल्याकडे असं म्हणतात की एखाद्या कार्याचा शुभारंभ करताना नारळ सुपारी किंवा पान सुपारी देण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि त्याच्याबरोबर ₹1.25 दिला जातो। इथे खऱ्या अर्थाने ₹1.25 सुरुवात झाली होती। अप्रतिम। सर काय जुनी पद्धत होती? कारण मुळात आधी मधमाशी म्हटल्यानंतर डोळ्यासमोर ते म्हणजे आधी ती चावणारी माशी, अशा वेळेला हे सगळं मध गोळा करायचं, काय पद्धत होती? मग त्यावेळेला काय केलं की मग खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत खेडोपाडी जाऊन लोकांना या मधमाशा पकडायच्या कशा, पाळायच्या कशा, आणि त्या पद्धतीनं मतपेटी, एक लाकडी मतपेटी तयार केली आणि त्या लाकडी मतपेटीमध्ये मधमाशा पकडून स्थिर कशा करायच्या आणि त्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीनं मध कसा काढायचा हे साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या लोकांना ट्रेनिंग दिलं आणि त्या पद्धतीनं पुढे हे कामकाज चालू झालं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लोक मध काढायला सुरुवात केली। बरं सर, मला एक सांगा, एक इन जनरल आपल्याकडे असं म्हटलं जातं की एखाद्या संस्थेचा सभासद असल्यानंतर की बाबा मला जर सभासद व्हायचं असेल तर सगळ्यात आधी मी विचार करतो की मला याचा फायदा काय। तर असं आपल्या सभासदांना नेमक्या कोणत्या सुखसुविधा दिल्या गेल्या किंवा अशा काय सुविधा संस्थेमार्फत दिल्या जातात? त्यावेळेला काय केलं की महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने नुसतं ट्रेनिंग देऊन थांबले नाही, तर या लोकांना वस्तुरूपानं पुरवठा केला पाहिजे। मग त्यावेळेला पश्चिम घाट विकास योजनेअंतर्गत संपूर्ण जे आमच्या कार्यक्षेत्रात जेवढी गावं येतात त्या आणि आमच्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांना 33% सबसिडीवरती, अनुदानावरती मध पेट्या वाटप केले, मधयंत्र वाटप केले की मध उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या वस्तुरूपानं ज्या आवश्यक वस्तू होत्या तेवढ्या पुरवठा केल्या गेल्या। त्याच नंतर कृषी खात्यामार्फत NHM अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना 50% सबसिडीवरती मध पेट्या, मध वसाहती सगळे हे वसाहती वाटप केल्या आणि त्यांनी सुद्धा काही उपक्रम राबवला
आणि तेवढ्यावरच संस्था थांबली नाही, तर या सर्व प्रोजेक्टमधून जे होणारा नफा त्यातून आता या चालू वर्षाला संस्थेनं की संस्थाच्या स्वभांडवलातून 50% शेतकऱ्यांना सबसिडी द्यायची आणि या धंद्यास प्रवृत्त करायचं अशी एक संकल्पना रूढ केली. अप्रतिम. सर, मला एक सांगा की ह्या संस्थांचे जे सभासद आहेत किंवा आता अलीकडे जर आपण बघितलं उत्पादनाचा जर विषय असेल तर की काय साधारण उत्पादन आता आपल्याला मिळतं? आता चालू वर्षी आमचं बघितलं तर साधारणतः ह्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे आणि प्रतिवर्षी आमचे जे सभासद आहेत ते साधारणतः 30 ते 35 हजार किलो शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाचं उत्पादन करतात. आणि काय प्रोसेसनी होते, काय पद्धत वापरता आपण? यासाठी आता काय की मग हा जे शास्त्रशुद्ध पद्धतीनं उत्पादित केलेला मध हा प्रोसेस करण्यासाठी आधुनिक पद्धतीचं प्रोसेस प्लांट असलं पाहिजे. त्यासाठी मग काय झालं की मध्यंतरी 11/11/2011ला की कृषी विभागाचे माननीय गोयल साहेब यांनी आमच्या संस्थेला भेट केली आणि त्यांनी पाहणी केली की जर समजा हा मध आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर प्रोसेस करून जर बॉटलिंग करून जर मार्केटला आला तर त्याला रास्त भाव मिळेल. मग त्यावेळेला संस्थेने त्यांची संकल्पना आम्हाला दिली आणि त्या पद्धतीने मग आम्ही NHM अंतर्गत 24 लाखाचा प्रथम एक सेमी ऑटोमॅटिझेशन पद्धतीचा प्रोसेस प्लांट सादर केला आणि मग साहेबांनी काय केलं की त्याच्यावरती 50% अनुदान आम्हाला रक्कम संस्थेला दिली आणि त्या पद्धतीनं मग आता आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं मधाचं प्रोसेस करून बॉटलिंग करून लेबलिंग करून मार्केटला आणलं आणि त्यामुळे चांगला रास्त भाव मिळायला सुरुवात झाली. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण नुसतं मी मगाशी म्हटलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला की केवळ उत्पादन करून प्रश्न सुटत नाही तर त्याचं व्यवस्थापन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबईचे जे डबेवाले आहेत ना, मुंबईचे डबेवाले जे आहेत ते अतिशय म्हणजे जगप्रसिद्ध आहेत. अगदी गोऱ्यासाहेबाच्या राजप्रसादामध्ये सुद्धा ती मंडळी जाऊन आलेली आहेत. ती त्यांच्या व्यवस्थापनामुळे मॅनेजमेंट ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो तेच कार्य ही संस्था करते. सर, असं कार्य करणाऱ्या आणखीन किती संस्था आहेत? तसं बघितलं साहेब तर पूर्वी मधोत्पादन करणाऱ्या संस्था होत्या बोटावर मोजणे आहेत का, पण तसं बघितलं तर सहकारी तत्वावरती भारत देशामध्ये की मधमाशा पालन करणारी संस्था एकमेव संस्था जर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का तर ही संस्था शेतकऱ्याला रास्त भाव मिळवून देते. म्हणजे साधारणतः की जास्तीत जास्त आता सभासदाला आम्ही 200 रुपये प्रति किलो दर देतो आणि 200 रुपये प्रति किलो दर देता तुम्ही? दर देतो. बर. आणि लागणारे मग आता जे काय त्या उद्योगासाठी लागणारे जे मग ट्रेनिंग असेल काय वस्तू रूपानं असेल ते कर्ज पुरवठा करून त्या पद्धतीने ज्या सुखसोयी आहेत त्या सभासदांना पुरवण्याचं काम ही संस्था करते. म्हणजे ते सुद्धा संस्थेमार्फतच केलं जातं. बरं सर, मला सांगा की अनेक ठिकाणी मध उत्पादन घेतलं जातं. भारतामध्ये आपण विचार केला तर बऱ्याचशा ठिकाणी मधांचं उत्पादन होतं. महाबळेश्वरला जे उत्पादन होतं खास करून ह्याला महाबळेश्वर मध असं सुद्धा संबोधलं जातं. याचा औषधी काही गुणधर्म आहे का? हो, नक्कीच. तसं बघितलं तर इतर राज्यामध्ये सुद्धा मधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, पण ते मध उत्पादन आहे ते शेतीची जी फुलझाड आहे त्याच्यावरती उत्पादन होतं. बरं. आणि महाबळेश्वरला जे मध उत्पादन होतं ते महाबळेश्वरामध्ये जी जंगली वनस्पती आहे की जांभूळ, गेळा, हिरडा, पिसा, कारवी ही जी फुलझाड आहे त्याच्यावरती मधाचं उत्पादन होतं. आणि ती जी वनस्पती आहे ती औषधी वनस्पती आहे. आता उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर जांभूळ मध. जांभूळ या फुलझाडापासून मधमाशाने जमा केलेला मध, तो जर मध बघितला की आज आमचं वर्षानुवर्ष त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे की तो जर डायबिटीसवाल्या व्यक्तीने आजार असलेल्या व्यक्तीने जर खाल्ला तर त्याच्या कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत, उलट कंट्रोल होतो. दुसरा, गेळ्याचा मध घेतला तर तो डोळ्यामध्ये टाकला किंवा लहान मुलांच्या बुद्धीसाठी चांगला असतो. पिसा मध घेतला तर विटॅमिन्स बॉडी बिल्डिंगसाठी चांगला असतो. हिरड्याचा मध जे उत्पादन होतो तो कॉन्स्टिपेशन गॅससाठी उपयोगी होतो. दुसरा, कारवी आणि व्हायटीचा मध आहे तो एव्हरी 7 वर्षातनं एकदाच त्या फुलझाडाला फुलं येतात आणि तो कारवीचा मध कॅल्शियम बोनसाठी फार अगदी गुणकारिक आहे. वा, अप्रतिम, खूप छान. म्हणजे एक सहज म्हणून म्हणजे आता सर आपल्याला माहिती देतात त्याच्यावरनं मला एक सहज सांगायचं वाटतं की हे जे बायफर्केशन आहे म्हणजे हा जांभळाचा मध आहे वगैरे हे असं अशा पद्धतीचं मार्केटिंग केलं जातं विक्री करताना? हा, विक्री करताना मुळातच काय आहे की त्या सीझनला की जर बघितलं तर जांभूळच्या फुलझाडाला मग फुलं जी आहे ती मार्च एप्रिलमध्ये येतात आणि त्यावेळेला त्या पद्धतीनं ग्रेडेशन साठवण करून त्या पद्धतीनं त्याचं प्रोसेस करून लेबलिंग करूनच मार्केटिंग केलं जातं. बरोबर. की हंगाम त्या मधाची साठवण करायची आणि त्या वेळेला त्याची विक्री व्यवस्था करायची. असे हे आमच्याकडे निसर्गाने किती सुंदर आखणी केलेली आहे नाही का. म्हणजे मधमाशांना सुद्धा कळतं की कुठल्या फुलातनं किंवा कुठून हे मध जमा करायचं आणि आपल्या सहकारी संस्थेपर्यंत आणून द्यायचं. पुढे जाऊया सर. या व्यतिरिक्त मध या विषया व्यतिरिक्त आणखीन कोणती उत्पादनं घेतली जातात? हो, नक्कीच. दुसरं मी असं सांगेन आवर्जून की आमच्या संस्थेची स्थापना निव्वळ 1955 साली मधासाठी झाली, पण त्याचबरोबर महाबळेश्वर हे हिल स्टेशन असल्यामुळं अनेक देशातून परदेशातून पर्यटक इथं येत असतात. तर त्यावेळेला काय की त्याबरोबर आणखी काय उत्पादन की शेती उत्पन्न केली जावीत. मग महाबळेश्वरात प्रसिद्ध असणारी स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी जी फळं आहेत ती खरेदी करायची
त्याच्यावरती प्रक्रिया करायची आणि त्याच्यापासून बाय प्रोडक्ट करायचे. मग त्यासाठी जॅम आले, सरबत आली, क्रश आले, चॉकलेट आले, ही सुद्धा उत्पादन करायची अशी एक संकल्पना तयार केली. त्याचसाठी 1967 साली की आमच्या संस्थेनं की वन विभागाकडे मागणी केली बरोबर. आणि आमच्याकडे महाबळेश्वरला जागा अपुरी असल्यामुळं मग त्यांच्याकडनं अर्धा गुंठा जागा भाडे तत्वावर घेऊन संस्थेनं एक प्रोसेस युनिट आणि आधुनिक पद्धतीचा एक शोरूम तयार केला आणि त्या पद्धतीनं 1971 साली भारताचे अर्थमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून या प्रोजेक्टला सुरुवात केली. बरोबर, यशवंतरावांनी खऱ्या अर्थाने तो पाया रोवला होता. स्ट्रॉबेरीचा तुम्ही उल्लेख केलात आता. महाबळेश्वर म्हटलं की स्ट्रॉबेरी ही आलीच. स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यासाठी नेमकं काय केलं जातं? त्यासाठी काय की जे स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी की महाबळेश्वरात प्रसिद्ध असलेली ही जी स्ट्रॉबेरी आहे ती तर मोठ्या प्रमाणात होते आणि ती स्ट्रॉबेरी उत्पादन होत असताना त्या स्ट्रॉबेरीला ठराविकच कालमर्यादेत काही रास्त भाव मिळत असतात. मग ती स्ट्रॉबेरी जर साठवणूक केली, त्याच्यावरती प्रोसेस केलं किंवा प्रक्रिया केली तर कंटिन्यू रेग्युलर त्याला रास्त भाव मिळून कंटिन्यू त्याला हमी भावाचा दर्जा मिळू शकतो. पण त्यासाठी अशा प्रोसेस युनिटची आवश्यकता आहे. या प्रोसेस युनिट जे आहेत ना त्याच्यामध्ये साधारण आणखीन कोणकोणत्या फळांचा किंवा कोणकोणती फळ प्रक्रिया नेमकी केली जाते याच्यावर? आता स्ट्रॉबेरी बरोबरच स्ट्रॉबेरी आली, राजबेरी आली, मलबेरी आली, आवळा आला, परत हिरड्याची फळं आली, परत कोकम आले, जांभूळ आली. ही सुद्धा मोठ्या प्रमाणात संस्था फळं खरेदी करून साधारणतः 30 ते 40 हजार किलो फळं खरेदी करून त्यावरती प्रक्रिया करते आणि त्यापासून बाय प्रोडक्ट करते. अच्छा, मग बाय प्रोडक्ट मध्ये नेमकी आणखीन कुठली फळं आपण घेता? त्याच्यामध्ये जी मी आता वर्णन केलं की जे स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी, ही जी आवळा, मँगो, कोकम, जांभूळ ही फळं खरेदी करतो आणि त्यापासून जॅम, जेली, परत सिरप, क्रश, ज्यूस, हनी आवळा कॅन्डी, आवळ्यापासून कॅन्डी बनवतो. अशी बाय प्रोडक्ट करून मार्केटमध्ये आणलेत आणि त्यापासून लोकांना रास्त भाव मिळायला लागलेले. सर मला सांगा, सध्या परिस्थिती काय आहे संस्थेची? म्हणजे सध्या संस्थेतर्फे नेमकी कोणकोणती उत्पादनं घेतली जातात? आता सध्या संस्थेमध्ये की मधापासून मधाचं तर आमचं मेन उत्पादन आहे. मध हा शास्त्रोक्त आयुर्वेद पद्धतीने आमचा विकला जातो. पण मधापासून सुद्धा आम्ही बाय प्रोडक्ट करायला सुरुवात केली की मधापासून मधाचे चॉकलेट्स बनवायचे. परत मधापासून मी सॉरी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो, मधाची चॉकलेट बनतात? हो, बाहेरून आम्ही काय केलेलं आहे की त्या मधाला बाहेरून चोकोट टाकलेलं आणि आतमध्ये मध ठेवलेलं आहे आणि ते चॉकलेट तोंडामध्ये टाकलं की आपोआप मध स्प्रेड होतं तोंडामध्ये आणि त्यामुळे त्याची फार उत्सुकता वाढलेली आहे. लोकांपर्यंत फार मोठ्या प्रमाणात त्याला मार्केट चांगलं. या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त दुसरं आम्ही मधापासून जे आवळा आहे, आवळ्याला तसं बघितलं सर तर मार्केटमध्ये गेलं तर 15 ते 20 रुपये दर मिळतो. पण त्या आवळ्यापासून जर बाय प्रोडक्ट केले की ड्राय आवळा केला किंवा मधाचा आवळा केला तर त्याला मोठ्या प्रमाणात चांगले दर मिळू शकतात आणि त्या पद्धतीने सुद्धा आमचे त्याच्यावरती प्रयोग चालू आहेत आणि मार्केटिंग व्यवस्था चालू आहे. आणि याची प्रोसेस जी आहे, पद्धत जी आहे ती त्याची नेमकी काय हे आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ते राबवता? ही फळं खरेदी केल्यानंतर आम्ही काय करतो की त्याचं क्लिनिंग करायचं आणि मग त्याचं कॅनिंग करून ठेवायचं की जेणेकरून की ठराविक हंगामाला जी फळं उपलब्ध होतात. मग ते काय करायचं की साध्या पद्धतीने आम्ही कॅनिंग करतो, अदरवाईज कोल्ड स्टोरेजमध्ये पण आम्ही ठेवायची व्यवस्था करतो आणि मग ती साठवण करायची आणि 12 महिने आपल्याला जशी आवश्यकता असेल तर लागेल तशी ती फळं काढायची आणि त्याच्यावरती प्रक्रिया करायची आणि त्याची प्रोडक्शन तयार करून घ्यायची आणि विक्रीसाठी उपलब्ध करायचे. ठीक आहे, आपण आता विक्रीपर्यंत आलो, म्हणजे सुरुवात करून आता विक्रीपर्यंत आपण नेमके आलो, म्हणजे बाजारपेठेपर्यंत आलो. आता बाजारपेठेमध्ये प्रत्यक्षात आपल्याला घेऊन जायचंय, कारण केवळ उत्पादन हे काय महत्वाचं नाहीये. उत्पादन गरजेचं जितकं आहे तितकंच ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर त्याचा काहीतरी उपयोग आहे. बाजारापर्यंत ही व्यवस्था कशी घेऊन जाते आणि ह्याचं काय किती उत्पन्न मिळतं यातनं? आमची संस्था की आता तसं बघितलं तर फार आमची जुनी संस्था असल्यामुळे 60 वर्ष कार्यरत आहे. तर आता संपूर्ण तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शहरामध्ये किंवा जे जे हिल स्टेशन आहेत किंवा पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी सर्व आमची प्रोडक्शन उपलब्ध आहेत. त्याचबरोबर गुजरात राज्यामध्ये, गोवा राज्यामध्ये इतर सुद्धा ठिकाणी आमच्याकडे आता प्रोडक्शन बाहेर जायला लागलेले आहेत आणि फार ते प्रसिद्ध झालेले आहेत. तेच नाही तर महाबळेश्वर हे हिल स्टेशन असल्यामुळं तसं बघितलं तर जवळजवळ 50 ते 60% मार्केट आम्हाला महाबळेश्वरलाच मिळते. एकट्या महाबळेश्वरमध्ये जेवढे पर्यटक येतात तेच जास्तीत जास्त करतात. तेच म्हणजे देश विदेशातले आणि मधुसागरी जुनी संस्था असल्यामुळे प्रत्येक येणारा पर्यटक हा महाबळेश्वरच्या मधुसागरला भेट दिल्याशिवाय कधीच राहत नाही आणि आमच्या उत्पादनाची टेस्ट घेतल्याशिवाय कधीच राहत नाही. सर आता आपण थोडंसं याच्या दर्जाकडे येऊया, म्हणजे संस्थेच्या नाही, मी प्रोडक्ट विषयी म्हणतोय. आपण प्रत्यक्ष याचा दर्जा कसा काय तपासून पाहता किंवा कसं काय ठरवलं जातं? आता मधाचा दर्जा तर मधुसागर संस्था ही मध उत्पादक संस्था आहे आणि हे जे मध उत्पादक संस्था करत असताना हे जे आमचे सगळे जे कुटीर उद्योग संस्थेचे चाललेले आहेत
ते महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे 120 कुटीर उद्योग आहेत, त्या उद्योगापैकीच मध उत्पादन, फळ प्रक्रिया हे उद्योग केले जातात. मग त्यासाठी त्या अनुषंगाने लागणारे जे परवाने आहेत FSSAI वगैरे ते सर्व रितसर परवाने घेतले जातात. त्याचबरोबर ही उत्पादन करण्यासाठी जी टेक्निकल टीम आहे, कामगार वर्ग आहे, तो आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या पद्धतीने आमची लॅब आहे, त्या पद्धतीने टेस्टिंग करून मार्केटला आम्ही ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही विश्वासानं काम करतो. आज आपण या कार्यक्रमामध्ये आलात, सहभागी झालात, अतिशय महत्त्वपूर्ण मोलाची आणि मधाळ अशी माहिती आपण आम्हाला करून दिली. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.